बघा मित्रांनो, सरळ व्याजाचं गणित दिलंय आपल्याला एकदम मी सोप्या पद्धतीने, म्हणजे सूत्र न वापरता गणित करून दाखवणार. काय म्हणते बघा, 5,000 रुपये मुदलाचे 37.5% दराने 1 वर्षाचे सरळ व्याज किती होईल. बघा तुम्हाला असं दर दिला की जरा घाबरले होतं, पण एकदम सोप्या पद्धतीने करूया आपण. काय बघा, आपल्याला मुद्दल किती दिलंय, 5,000 दिलंय. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आपल्याला, 37.5%, बरोबर. पुन्हा टाइम किती दिला आपल्याला, 1 वर्ष. आपल्याला फोकस करायचं फक्त रेट ऑफ इंटरेस्टवर. तर रेट ऑफ इंटरेस्ट काय, 37.5%. आता 37.5% म्हणजे काय असतं बघा, मी तुम्हाला सांगतोय, फक्त लक्ष द्या. हे किती असतं, 3/8 असतं. तर हे कसं असतं मी तुम्हाला इथे करून दाखवतो शॉर्टमध्ये. बघा 37.5/100% म्हणजे 100 असतं. आता इथला पॉईंट मला काढायचं, इथं 0 द्यावं, इथला पॉईंट गेला. 25 एक 25, उरले किती 12, 25 5 125, 25 चौक 100 आणि 0, 5 त्रिक 15, 5 48, आलं का, 3/8 हे असं 3/8. आता याचा अर्थ काय असतो बघा, व्हिडिओ थोडा मोठा होऊ द्या पण अर्थ समजून घ्या, महत्वाचं बघा. हे 8 म्हणजे असतं आपलं प्रिन्सिपल, आपलं मुद्दल असतं 8, एकदम सोपं आहे. आणि वरलं काय असतो, इंटरेस्ट, आपला व्याज असतो, बरोबर समजलं. हे 8 झालं प्रिन्सिपल, इंटरेस्ट झाला 3, हा रेशोमध्ये. आपल्याला दिलाय किती, 5,000. म्हणजे बघा 5,000च्या बरोबर इथं किती आपलं 8 आहे. तर आपल्याला काय काढायचं, व्याज काढायचे. व्याज किती आपलं 3 आहे, सोपं आहे. तुम्हाला हे तोंडी काढता येईल, पुन्हा हे 3 काढायचं आपलं, तिरकस गुणाकार करायचा. बघा 5,000 गुणिले 3 किती, 15,000 गुणिले भागिले 8, सोपं आहे. काय, 8 एक 8, 8 एक 8, पुन्हा उरले किती, 7 उरले. 8 8 64, उरले 6, 8 7 56, उरले 4, 8 पंचे 40. म्हणजे आपलं व्याज किती आलं, 1,875 रुपये. धन्यवाद.